शेतामधली माती, माळावरचे दगड, जंगलामधली झाडं आणि सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे घराघरांमध्ये, बिल्डिंगांमध्ये राहणारे आपण माणसं, या सगळ्यांमध्ये काही वेळा सारखेपणा दिसतो, तर काही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये विविधता दिसते, वेगळेपणा दिसतो. मग याच्यामध्ये नेमका सजीव कोण आहे आणि निर्जीव नेमका कोण आहे? निर्जीव असेल तर त्याची नेमकी काय लक्षणं आहेत की जी सजीवांमध्ये आढळत नाहीत? सजीव असेल तर मग त्याची नेमकी काय लक्षणं आहेत की जी निर्जीवांमध्ये आढळत नाहीत? So my dear friends, in this video we are going to learn about the differences and similarities in the living and non-living things. You are most welcome in my channel MG Science Simplified. नमस्कार, सगळ्यांचं MG Science Simplified या चॅनल मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. माय विजन मेकिंग सायन्स सिम्प्लिफाईड अँड माय विजन इयत्ता 6वी या उपक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवतोय. मित्रांनो, सजीवांना सजीवच का म्हणायचं, निर्जीवांना निर्जीवच का म्हणायचं? व्हॉट इज द बेसिक रिझन बिहाइंड दिस? यांना असंच का म्हणायचं, म्हणजे सजीवांना सजीवच का म्हणायचं, याची उत्तर आपल्याला या पाठामध्ये शोधून घ्यायची आहेत. After the successful ending of the first lesson, we are going to enter in the second lesson, my dear friends, and have the heading in your notebook, the second lesson, the living world. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्याला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे, सगळ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही लेक्चर तुमच्यापासून मिस होणार नाही. ठीक आहे? नोटिफिकेशन स्वतः येईल तुम्हाला जागा करण्यासाठी. उठा, लेक्चर सुरू झालेला आहे. ठीक आहे? सो माय डिअर फ्रेंड्स, आय होप यू हॅव रिटन द हेडिंग इन युअर नोटबुक, द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी. कोणती सृष्टी? सजीव सृष्टी. अशा प्रकारचं हेडिंग आपण आपल्या नोटबुकमध्ये टाका. अगदी यशस्वीरित्या आपण एकूण 8 व्हिडिओजमध्ये 8 लेक्चरच्या माध्यमातून पहिला जो घटक आहे तो पूर्ण केलेला आहे. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन, हा पाठ आपण अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. त्या पाठातल्या सगळ्या व्हिडिओच्या ज्या लिंक आहेत त्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते बाकीचे अगोदरचं बॅकलॉग तुम्ही पूर्ण करू शकता किंवा ते सगळे जुने व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. ऑलरेडी यू हॅव रिटन द टायटल और हेडिंग इन युअर नोटबुक. द सेकंड लेसन बिलॉंग्स टू अवर सिलेबस, द लिव्हिंग वर्ल्ड. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग लेसन. खूपच मजेशीर पाठ आहे की ज्या पाठामध्ये आपण आपल्याबद्दलच जाणून घेणार आहोत. आपण युजली असं म्हणतो इतरांना, मला तुझ्याबद्दल माहिती आहे, सगळंच माहिती आहे, आय नो वेल अबाउट यू. मला तुझ्याबद्दल माहिती आहे. पण काय तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे? तुम्हाला स्वतःबद्दल माहिती आहे? ती स्वतःबद्दलचीच माहिती आपल्याला या पाठामध्ये बघायची आहे. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी या पाठाच्या माध्यमातून. आणि आणखीन एक नेहमीप्रमाणे माझी सूचना, मित्रांनो, तुमच्या प्रचंड प्रेमामुळे मी अगदी उल्हासित झालो आहे, इन्स्पायर होतोय मी. दररोजच तुमचे मेसेजेस माझ्याकडे येत आहेत, व्हॉट्सअप मेसेजेस माझ्याकडे येत आहेत. त्या माध्यमातून मला तुम्ही केलेल्या अभ्यासाचे फोटोज मिळत आहेत. खूप आनंद होतो. आणि मग अर्थात त्याचा रिप्लाय म्हणून, है ना, त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुम्हालाही इन्स्पायर करण्यासाठी, तुम्हालाही प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, याच्यासाठी मी तुमचे त्या नोट्सचे फोटो प्रत्येक लेक्चरच्या शेवटी अपलोड करतोय. तर ते व्हिडिओ किंवा ते फोटो सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील या लेक्चरच्या शेवटी सुद्धा. त्यामुळे तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी या पाठामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऍट द बिगिनिंग व्हॉट वी आर गोइंग टू लर्न, द हेडिंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांची नेमके लक्षणं काय आहेत? जसं की चोरी करणं हे चोराचं लक्षण आहे, खोटं बोलणं हे खोटारड्याचं लक्षण आहे. तसं कुठलं लक्षण असं आहे किंवा कोणता लक्षणांचा गट आहे की ज्या लक्षणांच्या आधारावरती आपण एखाद्याला सजीव म्हणू शकू, ज्या लक्षणांच्या आधारे आपण एखाद्याला निर्जीव आणि सजीव या दोघांमध्ये फरक निर्माण करू शकू, तर ती लक्षणं आपल्याला बघायची आहे. सो लेट्स हॅव द हेडिंग, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके मित्रांनो,
एखाद्यानी काय केलं नेमकं म्हणजे त्याला सजीव म्हणावं. ओके ना. अर्थात काय आहे, मी आत्ताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे की जसं चोरी करणं हे चोराचं लक्षण आहे, खोटं बोलणं हे खोटारड्याचं लक्षण आहे, तसं नीट वागणं हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. बरोबर आहे, म्हणजे हे पण लक्षामध्ये ठेवा. ओके ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओळखण्यासाठी आपण काही गोष्टींचा आधार घेत असतो. तसं सजीवाला सजीव म्हणत असताना नेमकं कोणत्या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. ऑन द अर्थ देर इज द व्हरायटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑन द अर्थ देर इज द व्हरायटी in the living organisms. मित्रांनो, पृथ्वीवरती सजीवांमध्ये प्रचंड विविधता बघायला मिळते. विविधता, व्हरायटी ज्याला म्हणतो आपण, डिफरन्सेस बघायला मिळतात आपल्याला. प्रत्येक सजीव एकमेकांपासून वेगळा आहे. लक्षात घ्या, झाडं ही प्राण्यांपेक्षा वेगळी आहेत. प्राण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्राणी एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. वाघ माणसासारखा नाही, माणूस हरिणासारखा नाही, हरिण शेळीसारखं नाही, शेळी लांडग्यासारखी नाही. ठीक आहे ना. प्रत्येक जण वेगवेगळा आहे आणि ही व्हरायटी त्या सजीवाचं अस्तित्व निर्माण करते. हे वेगळं पण त्या सजीवाचं अस्तित्व निर्माण करतं. पृथ्वीवर काय फक्त सजीवच आहेत का? नाही, काही निर्जीव गोष्टी सुद्धा आहेत आणि काही सजीव गोष्टी सुद्धा आहेत. मग निर्जीव तर सजीवांपेक्षा वेगळे आहेतच. The non-living things are already different from the living things, but in the living things also there are many similarities and many differences. Let us see some differences in the living organisms. सजीवांमधले डिफरन्सेस अगोदर लक्षात घेऊयात बेटा. काय लक्षात घेऊयात? डिफरन्सेस म्हणजे वेगळेपण, विविधता. कुठली विविधता तुम्हाला सजीवांमध्ये बघायला मिळते आहे? ठीक आहे. वनस्पती आणि प्राणी लक्षात घ्या. ऑन द अर्थ देर इज द व्हरायटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. देर आर सम प्लांट्स अँड देर आर सम एनिमल्स. राईट बेटा. सजीव म्हटल्यानंतर आपण दोनच गोष्टी लक्षात घेतो. एक आहे वनस्पती, दुसरे आहेत प्राणी. अर्थात तिसरे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याला थोडा वेळ बाजूला ठेवू. सूक्ष्मजीव आहेत ना, ते थोडंसं बाजूला ठेवूयात. सध्या आपण या दोघांचा विचार करू. प्लांट्स अँड एनिमल्स बेटा. आता डिफरन्सेस काय काय दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये बघा. प्लांट आणि एनिमल मधले फरक काय काय, विविधता, वेगळं पण काय तुम्हाला दिसतंय बघा. सरळ साधी गोष्ट आहे, जे काम वनस्पती करू शकतात ते काम प्राणी नाही करू शकत. एकदम सोपं सांगतो तुम्हाला, पहा. आता बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स आणि एनिमल कंपॅरेटिव्ह स्टडी करत असताना, प्लांट्स हॅव फ्लावर्स. डू द एनिमल्स हॅव फ्लावर्स? नो. वनस्पतींना फुलं आहेत, प्राण्यांना फुलं आहेत का? तुमच्या डोक्यावर फुलं उमललेत का असे? इकडं हाताला 2 फुलं, तिकडं 2 फुलं, कमरेला 2 फुलं आहेत का? अजिबात नाही. म्हणजे फ्लावर्स हा एक असा पॉइंट आहे जो वनस्पतीमध्ये बघायला मिळतो, प्राण्यामध्ये बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर दुसरी बाब, लिव्स म्हणजे पानं. लिव्स म्हणजे पानं तुम्हाला प्लांट्स मध्येच बघायला मिळतील, अॅनिमल्स मध्ये बघायला मिळणार नाहीत. याचबरोबर आणखीन काही बाबी आहेत, जसं की फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस आहे जी तुम्हाला प्लांट्स मध्ये बघायला मिळेल, अॅनिमल मध्ये बघायला मिळणार नाही. नीट आहे का मित्रांनो? म्हणजे बरं, मला एक सांगा, रूट्स हे प्लांटलाच आहेत, मुळं आहेत, बरोबर आहे. प्राण्यामध्ये मुळं दिसतात का? नाही. आता काही दुसऱ्या गोष्टी लक्ष द्या बे. चेंजिंग प्लेस, अरेच्छा हे इकडे येणार नाही. चेंजिंग प्लेस इज पॉसिबल इन द एनिमल्स. चेंजिंग प्लेस म्हणजे जागा बदलणे हे कुणाला शक्य आहे? प्राण्यांना शक्य आहे, वनस्पतींना हे शक्य नाही. ब्रेन हा प्राण्यांमध्ये असतो, वनस्पतींमध्ये नसतो. का कुण्या झाडाच्या फांदीला मेंदू लटकलाय काय तिकडं? नाही ना बेटा. ठीक आहे. हर्ट आहे बघा प्राण्यांमध्ये, बऱ्याचशा प्राण्यामध्ये तुम्हाला हृदय बघायला मिळेल, जे की वनस्पतीमध्ये अजिबातच नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो, नीट आहे का? एवढे डिफरन्सेस आहेत वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये. दो द प्लांट्स अँड एनिमल्स हॅव दीज मेनी डिफरन्सेस, दे हॅव फ्यू कॉमन सिमिलर पॉइंट्स. इतने डिफरेंस होने के बावजूद भी कुछ चीजें ऐसी है जो प्लांट्स और एनिमल्स में सिमिलर है बेटा. और हम प्लांट्स और एनिमल की ही बात क्यों कर रहे हैं? अरे भाई यही तो लिविंग ऑर्गेनिजम्स है ना. क्या पत्थर लिविंग ऑर्गेनिज्म है? धोंडा काय सजीव आहे काय?
दगड सजीव आहे, माती सजीव आहे, पाणी सजीव आहे? नाही, हे सगळे निर्जीव घटक आहेत. आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये फोकसच कुठं करायचा आहे? लिव्हिंग वर्ल्ड वरती, सजीवांवरती फोकस करायचा आहे. मग पहिल्यांदा मी तुम्हाला सजीवांमध्ये सुद्धा किती फरक आहे त्याची जाणीव करून द्यायला लागलोय. किंवा वनस्पतींना फुलं आढळतात, प्राण्यांमध्ये दिसत नाहीत. वनस्पतींना पानं आहेत, प्राण्यांमध्ये नाही आहेत. वनस्पतींना मुळं आहेत, तुम्हाला आहेत मुळं? नाही ना, तर तुम्हाला मुळं नाही आहेत बेटा. त्यामुळं त्याच्यानंतर चेंजिंग प्लेस, तुम्ही आज या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता, तिथून तिसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. पण कल्पना करा, यू हॅव प्लांटेड ए प्लांट इन फ्रंट ऑफ युअर हाऊस, and if it start to change the place, and if it will go to the second place of the neighbor's house, so it is very dangerous problem, serious problem बेटा. म्हणजे मराठीत असं की तुम्ही तुमच्या अंगणामध्ये एखादं झाड लावलंय आणि उद्या उठून सकाळी बघितलं तर ते झाड तिकडे शेजारच्या अंकलच्या दारामध्ये जाऊन बसलं तर अरे बापरे, हे तर फार कठीण झालं सर. पण हे असं होऊ शकत नाही. म्हणजे जे तुम्ही करू शकता ते वनस्पती करू शकत नाहीत. दुसरी बाब आहे ब्रेन, जो तुम्हाला आहे. काही डाऊट आहे का? आहे ना, ब्रेन जो की तुम्हाला आहे, वनस्पतींना ब्रेन नाही. ठीक आहे बेटा. हर्ट म्हणजे हृदय, जे प्राण्यांमध्ये, बहुतांश प्राण्यांमध्ये हर्ट आहे, बहुतांश प्राण्यामध्ये मेंदू आहे. ठीक आहे ना. तर तशाच पद्धतीनं हे हर्ट मात्र तुम्हाला वनस्पतीमध्ये बघायला मिळत नाही. का 2-4 फांद्याला हर्ट लटकलेला असते वनस्पतीच्या, 2-4 फांद्याला मेंदू लटकलेला असतो. सो दीज आर द डिफरन्सेस. हे काय आहेत? भेद आहेत, फरक आहेत वनस्पती आणि प्राणी यांच्यामधले. दो देर आर many differences in the plants and animals, there are few similarities also. बबुआ, अगर इनमें कुछ चीजें ऐसी है जो कि डिफरेंट है, लेकिन इनमें कुछ बातें ऐसी भी है बेटा जो सिमिलर है, कॉमन है. और वो कौन सी बातें है बेटा? तो लिख लो, सिमिलैरिटीज इन द प्लांट्स एंड एनिमल्स. हेडिंग टाका, सिमिलैरिटीज इन द प्लांट्स एंड एनिमल्स बेटा. सिमिलॅरिटीज इन द प्लांट्स अँड एनिमल्स. वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये नेमकं सारखेपणा काय काय आहे? ठीक आहे ना. या दोघांबद्दलच आपण बघतोय, हे बिलकुल विसरू नका बरं का. म्हणजे प्लांट्स आणि एनिमल्स, सिमिलॅरिटीज, याच्यात काय सारखेपणा आहे? वनस्पतीत आणि आपल्यात सारखेपणा आहे सर? यस बेटा, आपल्यात आणि वनस्पतीमध्ये खूप सारखेपणा आहे. काय सारखेपणा आहे तो या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. लक्ष द्या. सगळ्यात पहिला सारखेपणा बेटा, ए सेल्युलर स्ट्रक्चर. सगळ्यात पहिला सारखेपणा पॉइंट वाईज लिहूयात आपण. सो फर्स्ट पॉइंट, ए सेल्युलर स्ट्रक्चर. ए सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय रचना बेटा. कसली रचना? पेशीमय रचना. मग आता कुणी असू द्या दोघांमध्ये, ठीक आहे, वनस्पती असो किंवा प्राणी असो, या दोघांमधला एक कॉमन पॉइंट कुठला आहे? दोघांचं पण शरीर कशाने बनलेलं आहे? पेशीपासून बनलेलं आहे. आता पेशीमय रचना काय असते ते डिटेलमध्ये नंतर सांगणार आहे. आता एक एक पॉइंट आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे, वाढवायचा आहे. ठीक आहे ना. सगळेच पॉइंट या ठिकाणी मी ऍड करतोय बोर्डवरती. ओके. पहा मित्रांनो, बेसिक बाब काय आहे, म्हणजे मूळ गोष्ट नेमकी काय आहे की सजीव म्हटलं की 2 आले. एक आलं वनस्पती, दुसरे आले प्राणी बेटा. ठीक आहे. वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये खूप सारे फरक आहेत, जे की आता आपण बघितलेले, सहज बघितल्या आपल्याला दिसतात. म्हणजे बघितलं तर दिसतात. ठीक आहे, किंवा विचार केला तर लक्षात येतं. जरी एवढे फरक असले तरी मात्र त्यांच्यात काही सामान्य घटक आहेत, सामान्य गोष्टी आहेत, सारख्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या सारख्या गोष्टी आहेत? एकूण 8 सारख्या गोष्टी कमीत कमी त्यांच्यामध्ये बघायला मिळतात बेटा. मग ते प्लांट्स असो किंवा एनिमल असो. So first thing which is common or similar between plant and animal is a cellular structure, पेशीमय रचना. ठीक आहे, ए सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना. दुसरं ग्रोथ म्हणजे वाढ, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट, चेतना क्षमता व हालचाल. Responsiveness to the stimuli, or some people pronounce it as stimuli. Doesn't matter बेटा, स्पेलिंग चुकू नका. प्रोनाउन्सिएशन डझंट मॅटर. आजपर्यंत प्रोनाउन्सिएशन मुळे कुणाचं काही अडलं नाही, लक्ष द्या. सो रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट, चेतना क्षमता व हालचाल. 7th कॅरेक्टरिस्टिक or 7th similarity between plant and animal is a definite lifespan.
एक निश्चित अशा प्रकारचं आयुष्य म्हणजे आयुर्मान त्यांना असतं. अँड लास्ट थिंग दॅट इज रिप्रोडक्शन, प्रजनन. ये वो चीजें है जो इनमें भी पाए जाते हैं और उनमें भी पाए जाते हैं बेटा. ह्या त्या गोष्टी आहेत ज्या वनस्पतीत पण बघायला मिळतात आणि प्राण्यांमध्ये पण बघायला मिळतात. थोडक्यात बेटा, दीज ऑल आर द फीचर्स. दीज ऑल आर द फीचर्स. हे काय आहेत? लक्षणे आहेत. हे काही पॉइंट आहेत. ठीक आहे. दीज ऑल आर द फीचर्स टू आयडेंटिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांना ओळखण्यासाठी तुम्ही स्वतःला एक एक प्रश्न विचारत चालायचं. काय त्यांचं शरीर पेशीने बनलेलं आहे का? हा सर, पेशीने बनलंय. हा, मग तो सजीव आहे, परफेक्ट सजीव आहे, कोई दिक्कत नाही बेटा. दुसरा क्वेश्चन काय विचारणार स्वतःला? काय त्यांची वाढ होते का? डू दे ग्रो? येस सर, ते वाढतायत. अरे मग सजीव आहे, 100% सजीव आहे. त्यांना खाण्यापिण्यासाठी कुठून तरी अन्न मिळवावं लागतं का? जर असं होत असेल तर समजायचं की ते सजीव आहेत बेटा. कधी धोंडा माळावरचा म्हणणार नाही की चला अन्न मिळवूया. कधी माथी म्हणणार नाही की लय भूक लागली. आलं का लक्षामध्ये? हे सजीवच असं म्हणू शकतात. एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन बेटा. म्हणजेच काय आहे, आपण खाल्लेलं अन्न जे आहे त्यातला बराचसा भाग पचतो आणि थोडासा भाग असतो तो पचत नाही. ठीक आहे ना? मग न पचलेला भाग शरीराच्या बाहेर टाकून देणं गरजेचं आहे. कुठं कुठं टाकून देतं तुमचं तुम्हाला माहित आहे बेटा. एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन. वनस्पतींना सुद्धा उत्सर्जन करावं लागतं, प्राण्यांनाही उत्सर्जन करावं लागतं. आणि नेहमीप्रमाणेच कुठला धोंडा टॉयलेटमध्ये जाऊन बसत नाही उत्सर्जनासाठी. बघ रे बाबा, इकडे लक्ष दे. त्याच्यानंतर पुढं रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. चेतना, क्षमता व हालचाल. बस, दचकलात, घाबरलात? हा बेटा, मी इकडून जोरात ओरडलो आणि तुम्ही घाबरलात किंवा दचकलात, यालाच चेतना क्षमता असे म्हणतात. मला काय तुम्हाला रागवायचं नव्हतं, पण नेमकं चेतना क्षमता काय असते ते सांगायचं होतं. त्याला म्हणतो आपण रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट बेटा. ठीक आहे ना? म्हणजे उद्दीपनाला दिलेला प्रतिसाद आणि हालचाल हे फक्त सजीव करू शकतात. मी दगडाच्या पुढे किती जाऊन ओरडलो, नीट बस बे, बसन का दगड नीट? नाही बसणार तो. ठीक आहे ना? मग हे फक्त सजीवच करू शकतात बे. लक्ष द्या. त्यानंतर पुढे आहे ए डेफिनेट लाईफ स्पॅन. एक ठराविक वर्षा मर्यादेपर्यंत सजीव जिवंत राहू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं बेटा, याच्यामध्ये खरं तर ऍड करायला पाहिजे, बट आय डोंट नो वाय इट इज नॉट गिव्हन इन युअर टेक्स्ट बुक. आय विल टॉक अबाउट इट. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू डाय. दॅट इज 9th पॉइंट यू कॅन ऍड हिअर. दॅट इज अ डेथ बेटा. सजीवांना मृत्यू हा असतो म्हणजे असतोच. असा कुठला सजीव नाही की तो आजपर्यंत अमर आहे. म्हणजे विज्ञानाला तर अजून माहिती नाही की अमर असलेले प्राणी किंवा वनस्पती अजून आहेत. नाही, तर डेथ हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आयुर्मान, ठराविक असं आयुष्य असतं. कुत्रा जेवढी वर्ष जगतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वर्ष माणूस जगू शकतो. काही वनस्पती जसं की वडाचं झाड म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त वर्षापर्यंत ते जगू शकतं. प्रत्येक प्राण्याचा एक आयुर्मान किंवा जीवन मर्यादा वेगळी वेगळी आहे. त्याबद्दल डिटेलमध्ये पुढे बघणारच आहे. फक्त आपण सध्या सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा काय आहे त्यावर फोकस करतोय. आणि रिप्रोडक्शन, सगळे सजीव रिप्रोडक्शन करतात. म्हणजे आपल्यासारखं डुप्लिकेट झेरॉक्स तयार करतात बे. लक्ष द्या, आपल्यासारखीच डुप्लिकेट झेरॉक्स तयार करतात. म्हणजे आपल्यासारखाच एक नवीन जीव निर्माण करतात. बरोबर आहे ना? म्हणून माणसाची लेकरं माणसासारखी, कुत्र्याची पिलं कुत्र्यासारखी, चिमणीची पिलं चिमणीसारखी, गाईचं वासरू गाईसारखं असं जन्माला येतंय. म्हणजे प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल अशा प्रकारचा नवीन जीव तयार करतो. त्याला प्रजनन किंवा रिप्रोडक्शन असं म्हणतात. मग वनस्पती सुद्धा रिप्रोडक्शन करतात, प्राणी सुद्धा रिप्रोडक्शन करतात. आंब्याच्या झाडाच्या कोईपासून, बियांपासून आंब्याचं झाड तयार होतं. बाबळीचं झाड येत नाही रे बाबा. ठीक आहे? म्हणजेच ते त्यांच्यातलं प्रजनन आहे. सो रिप्रोडक्शन इज ऑल्सो द कॅरेक्टरिस्टिक अँड सिमिलॅरिटी इन द प्लांट्स अँड अॅनिमल्स. अँड डेथ म्हणजे मृत्यू हा सगळ्यांनाच आहे. सजीव आहे तर मृत्यू आहे. म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो. आता मित्रांनो, इथं मी काय सांगायलोय, वनस्पती असो किंवा प्राणी असो, या दोघांमध्ये हा कॉमन फॅक्टर आहे. दोघांमध्ये हे पॉइंट सारखे आहेत बेटा. ठीक आहे ना? बरोबर आहे की चला, प्राणी जागा बदलू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, वनस्पती नाही जाऊ शकत. काही प्राण्यांना मेंदू आहे, वनस्पतींना मेंदू नाही. ठीक आहे ना? का त्यांना कुठं 6वीची एक्झाम पास व्हायची
किंवा त्यांना कुठे एमपीएससी यूपीएससी एक्झाम पास व्हायच्या वनस्पती नाही का? नाही, त्याची काही गरज नाही, मेंदूचीही गरज नाही त्यांना. हर्ट आपल्याकडे किंवा प्राण्यांना, बऱ्याच प्राण्यांना हृदय आहे, वनस्पतींमध्ये ते हृदय आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे ना. तुमच्याकडे श्वास घेण्यासाठी नाक आहे, वनस्पतीला नाक आहे. तुमच्याकडे चावून खाण्यासाठी दात आहे, थोबाड आहे, म्हणजे तोंड आहे, वनस्पतींमध्ये आहे का? नाही बेटा. म्हणजे काय, हे डिफरन्सेस आहेत. जरी एवढे फरक असले तरी त्यांच्यामध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, काही गोष्टी सारख्या आहेत. कुठल्या कुठल्या सारख्या आहेत त्या या इथं सगळ्याच मी मेन्शन केलेल्या आहेत. वहीमध्ये नोट करा, लिहून काढा. ठीक आहे ना. आणि नोंदी तुमच्यापाशी असू द्या. आणि बसल्या बसल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना शेअर करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, गुरुजी आम्हाला तुमचं शिकवणं पटलं, नाही पटलं, जे असेल ते तुम्ही तिकडं मांडू शकता बेटा. लक्ष द्या. मग आता याच्यातल्या एका मुद्द्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. पण बेसिक पॉइंट क्लिअर झाला का? व्हॉट इज कॉल्ड एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवाची लक्षणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला डेफिनेटली आता सांगता येईल द कॉमन सिमिलर फीचर्स. कसं म्हणायचं? द कॉमन सिमिलर फीचर्स विच आर सीन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग्स are called as the characteristics of living organisms. Write down the definition बेटा. पहा मित्रांनो, वेळ वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी डायरेक्ट डेफिनेशन मी तुमच्या समोर बोर्डवर आणलेली आहे. पहा काय डेफिनेशन आहे. द कॉमन सिमिलर फीचर्स विच आर सीन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मराठीमध्ये शुद्ध मराठी व्याख्या बघा बे. निर्जीवात न आढळणारी मात्र सजीवामध्ये आढळणारी समान सामायिक वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे होय. मग आता निर्जीवात न आढळणाऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या सजीवामध्ये आढळतात, त्यालाच तर आपण सजीवांची लक्षणे म्हणतो ना. कुठलाही निर्जीव, ठीक आहे, सकाळी उठून ब्रश करत फिरत नाही, बरोबर आहे का नाही? मग सगळे सजीव ब्रश करतात का सर? एक मी म्हणजे गंमत केली तर लक्ष द्या. कुठलाही निर्जीव श्वास घेत नाही, कुठलाही निर्जीव स्वतःहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, कुठलाही निर्जीव घटक पेशीपासून बनलेला नाही, कुठल्याही निर्जीवाला रिस्पॉन्स देण्याची अक्कल नाही. म्हणजे आरेला कारे आपण म्हणतो ना, तसं रिस्पॉन्स देणे. ठीक आहे ना. त्यांना सेन्सच नाही निर्जीवांना. ते नॉनसेन्स आहेत. ठीक आहे ना. त्यांना म्हणजे जाणीव होत नाही कुठल्याही गोष्टीची, चेतना क्षमता नाही त्यांच्याकडं. ठीक आहे. आणि त्यांचं प्रजनन घडून येत नाही. म्हणजे दगडाला दुसरे 5-10 दगड जन्मत नाही. जसं आपल्याकडे माणसाला 5-10 पोरं होतं. 5-10 नको बेटा, 1 किंवा 2 भरपूर झाले. ठीक आहे ना. तर हे फक्त सजीवामध्ये होऊ शकतं. एका आंब्याच्या झाडापासून इतर भरपूर आंब्याची झाडं निर्माण होतात, बरोबर आहे ना. आंब्याच्या झाडासारखीच बाबळीला बाबळीचीच झाडं, नाही का. आंब्यापासून आंब्याचीच झाडं ना, माणसापासून माणसाचीच लेकरं. म्हणजे प्रजनन हा जो प्रकार आहे तो तुम्हाला सजीवामध्ये बघायला मिळेल. तर मग म्हणून मी काय म्हटलंय, द कॉमन सिमिलर फीचर्स, या अशा काही फीचर्स आहेत, अशी काही वैशिष्ट्ये आहेत की जी बघायला मिळतात, विच आर सीन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे सजीवात बघायला मिळतात, पण नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांची लक्षणे म्हणजे काय बेटा, तर निर्जीवामध्ये न आढळणारी मात्र सजीवामध्ये आढळणारी अशी काही वैशिष्ट्ये आहेत, खास वैशिष्ट्ये. ठीक आहे. तर त्यांना आपण सजीवांची लक्षणे असं म्हणतो. इथे ही डेफिनिशन जर जास्त मोठी वाटत असेल तर सिंपल आहे याच्यामध्ये, द कॉमन सिमिलर फीचर्स विच आर सीन, किंवा मी तुम्हाला लिहूनच देतो पहा इथं, द फीचर्स which are seen in the living organisms only are called as characteristics of living organisms. समजलं बेटा. द फीचर्स म्हणजे अशी वैशिष्ट्ये विच आर सीन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओनली, अशी वैशिष्ट्ये की जी फक्त सजीवांमध्येच आढळतात,
त्यांना सजीवांची लक्षणे असे म्हणतात. मी थोडासा बाजूला होतो, ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं त्यांनी घेऊ शकतात बेटा, ठीक आहे. कारण लागलीच आपण आता सजीवांच्या एकेका लक्षणाबद्दलचे डिटेल्स बघणार आहोत. जे पॉइंट तुम्हाला सिमिलॅरिटी इन प्लांट अँड अॅनिमल म्हणून मी आत्ताच दिलेले आहेत, त्यातला प्रत्येक मुद्दा इन डिटेल आता आपल्याला समजून घ्यायचा आहे, शिकून घ्यायचा आहे. हा पाठ जसा जसा पुढे सरकत जाईल तसं तसं तुम्हाला थोडं थोडं डॉक्टर झाल्यासारखं वाटेल बेटा, कारण तो आपला अभ्यास आहे, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या लक्षणांचा अभ्यास आहे. ओके, सो लेट अस हॅव द फर्स्ट पॉइंट इन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या लक्षणांमधला पहिला मुद्दा लिहूया किंवा पहिला पॉइंट नोट करा तुमच्या नोटबुकमध्ये, ए सेल्युलर स्ट्रक्चर. चला, सजीवांचं पहिलं लक्षण आपल्या समोर बोर्डावरती आहे, ए सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना. इट डझंट मॅटर बेटा, आयदर इट इज टायगर और इट इज ए चूहा. ठीक आहे ना, तो वाघ आहे की उंदीर आहे, नो मॅटर. ते आंब्याचं झाड आहे की आणखीन कोणतं छोटंसं झाड आहे, नो मॅटर बेटा. या सगळ्यांच्या मधला एक कॉमन पॉइंट आहे, सिमिलर पॉइंट आहे, आणि तो कुठला आहे बेटा, ए सेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे पेशीमय रचना. हा या सगळ्यांमधला सिमिलर पॉइंट आहे. म्हणून लक्षणांमध्ये सगळ्यात फंडामेंटल पहिलं लक्षण कुठलं? आता तुम्ही म्हणाल टेक्स्टबुकमध्ये तर सर हे पहिल्यांदा दिलं नाही, टेक्स्टबुकवाले असेच करते, त्यांना करू द्या. सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे, आणि मला वाटतं 7-8 नंबरला काहीतरी त्याला खटाडलं, लांब घातलं तिकडे पाठीमागं. पण आपण शिकत असताना शिकत असताना आपण त्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे बेटा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचं सगळ्यात महत्वाचं जर फीचर कुठला असेल, द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. तो सबसे पहले हमें ये जानना पड़ेगा बेटा, व्हाट इज कॉल्ड एज अ सेल. पेशी का मतलब क्या है सर? ठीक आहे ना, पेशीला हिंदीमध्ये कोशिका म्हणतात बे, लक्ष द्या. तर मग आता पेशी म्हणजे काय, अगोदर ते समजून घेऊयात बेटा. लक्ष द्या रे बेटा. एखाद्या घराचा लहानात लहान घटक काय असतो? ठीक आहे, एखाद्या घराचा लहानात लहान घटक काय असतो? एखाद्या पुस्तकाचा लहानात लहान घटक काय असतो? विचार करा, सांगतो पटपट बघा बे. एखादी बिल्डिंग आहे, मोठं घर आहे, घरापेक्षा छोटं काय असेल? त्या घराची खोली. ठीक आहे बेटा, घराची खोली त्यापेक्षा छोटी. ठीक आहे, खोलीपेक्षा छोटं काय असेल तर त्या घराच्या भिंती छोट्या असतील. ठीक आहे बेटा, त्यामुळे भिंत त्याही पेक्षा छोटी असेल. भिंतीमध्ये सगळ्यात छोटा घटक कुठला वापरलाय? सर विटा वापरलाय. ठीक आहे बेटा, आता विटापेक्षा छोटं काय? वाळू, माती, धोंडे, दगड ते असेल, थोडं त्याला बाजूला ठेवा, पण आपण विटापर्यंत थांबूया. तर विटा ह्या काय झाल्या? घराचं एक छोटा घटक झाला. ठीक आहे बेटा, विटा हा एका बिल्डिंगचा, एका घराचा लहानात लहान घटक झाला. ए बिल्डिंग इज कंपोज्ड ऑफ मेनी रूम्स. ए रूम इज कंपोज्ड विथ द हेल्प ऑफ वॉल्स, and every wall has the basic fundamental unit that is called as the bricks. ओके बेटा, विटा म्हणतो आपण त्याला. दुसरं तसंच आहे, सपोज यू हॅव द टेक्स्ट बुक, म्हणजे पुस्तक आहे तुमच्याकडे बेटा. काय आहे? पुस्तक आहे. पुस्तकामधला लहानात लहान घटक काय आहे? अजून छोटं करा त्याला, तर तुम्हाला काय बघायला मिळतील? पृष्ठ किंवा पानं बघायला मिळतील. यू विल फाइंड आउट द पेपर्स. ओके बेटा, पेजेस. द नेक्स्ट पेजेस नंतर काय असेल त्याच्यामध्ये? पॅरेग्राफ लिहिलेले असतील म्हणजे उतारे असतील बेटा, पॅरेग्राफ असतील. उतार्यापेक्षा छोटं काय सापडेल तुम्हाला त्या पुस्तकामध्ये? सेंटेन्स सापडेल सर, वाक्य सापडेल. काय सापडेल? वाक्य सापडेल. सेंटेन्स त्यापेक्षा छोटा आहे. सेंटेन्स पेक्षा छोटा अजून काय बघायला मिळेल तुला बेटा? सर वर्ड्स म्हणजे शब्द बघायला मिळतील छोटे. ठीक आहे बेटा, शब्दापेक्षा अजून छोटं काय बघायला मिळेल? हो सर, अक्षर बघायला मिळेल. अक्षर आहे ना, त्यालाच आपण अल्फाबेट असं म्हणतो बेटा. काय म्हणतो? अल्फाबेट्स म्हणतो. ठीक आहे ना बेटा, लक्ष द्या. Textbook is a bigger thing. Then textbook is composed of the pages. Pages contain the paragraphs. Paragraphs is composed with the help of sentences. And sentence is composed with the help of words. And words are composed with the help of alphabet. So alphabet is the smallest unit of textbook. Right beta? Alphabet हा कुणाचा स्मॉलेस्ट युनिट आहे? टेक्स्टबुकचा आहे. ठीक आहे, तसं ब्रिक म्हणजे विटा हे कुणाचा स्मॉलेस्ट घटक आहे? घराचा आहे बेटा. तसं तुझं शरीर, माझं शरीर, आपल्या सगळ्यांचं शरीर, वनस्पती, प्राणी, या सगळ्यांचं शरीर एका छोट्यातल्या छोट्या घटकापासून बनलेलं असतं बेटा, आणि त्या घटकाला पेशी असं म्हणतो.
काय म्हणतो आपण, त्या घटकाला पेशी असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनिशन लिहा बेटा सेलची. व्हॉट इज द डेफिनिशन? राईट डाऊन. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज सेल. सजीवांच्या शरीराचा लहानात लहान घटक किंवा एकक म्हणजे पेशी होय. आय विल मेन्शन इट ऑन द बोर्ड. सो माय डिअर फ्रेंड्स, आय हॅव मेन्शनड द डेफिनिशन हिअर इन फ्रंट ऑफ यू अबाउट द सेल. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड ॲज सेल. सजीवांचं शरीर ज्या लहानात लहान किंवा लहान घटकांनी बनलेलं असतं त्याला पेशी असे म्हणतात. ज्या लहान लहान घटकांनी सजीवांचं शरीर बनलेलं असतं त्याला पेशी असं म्हणतात. जसं मी आता सांगितलं, पुस्तकाचा लहानात लहान घटक काय आहे तर अल्फाबेट आहे बेटा, मुळाक्षर आहे. ठीक आहे ना, त्याच्यापासून एवढं मोठं पुस्तक बनलंय. तसं तुमचं शरीर सुद्धा अत्यंत छोट्या छोट्या घटकापासून बनलेलं आहे, जे की आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्याच्यासाठी म्हणजे सूक्ष्म गोष्टी बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज पडते. टू ऑब्झर्व द स्मॉलर थिंग्स, स्मॉलेस्ट थिंग्स वी रिक्वायर मायक्रो थिंग्स. To observe the micro things, we require the microscope. Okay na? Microscope is a device or it is a simple machine that will magnify. Magnify means to zoom it. Zoom it. Okay. So microscope is a device which can magnify the objects into its large shape. Okay beta. So write down the definition. मग बेटा लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जन्माला आले त्यावेळेला काय आज जेवढे मोठे आहात तेवढे मोठे होते होय? नाही ना, खूप छोटे होतात बेटा. आणि आईच्या गर्भामध्ये ज्या दिवशी तुम्ही होतात ना त्या दिवशी तर तुम्ही एक पॉइंट होतात, एक पेशी होतात, एक सेल होतात. ती सेल डिवाइड झाली, रिडिवाइड झाली, वरच्यावर एका पेशीपासून दुसरी पेशी, दुसरीपासून तिसरी, तिसरीपासून चौथी, अशा वाढत वाढत पेशींची संख्या इतकी वाढली, ढेबऱ्या आज तू एवढा मोठा झाला. लक्षात येते का नाही? मग तुम्हाला जर असं बारीक जर विचार करत गेलात तुम्ही तर तुमच्या शरीराचा सगळ्यात छोटा घटक कोण असणार आहे? पेशी असणार आहे. सगळे सजीव पेशीपासूनच बनलेले आहेत बेटा. मग आता गंमत काय माहितीये की नाही, काही सजीव हे एकाच पेशीपासून बनलेले आहेत, म्हणजे एक पेशी म्हणजे त्यांचं पूर्ण शरीर. आणि काही सजीव असे आहेत की जे एकापेक्षा अनेक पेशीपासून बनलेले आहेत बेटा. लक्षात येते? मग यावर आधारित सजीवांचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे बेटा. सो लिसन केअरफुली माय डिअर फ्रेंड. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बॉडी इज मेड अप ऑफ ओनली वन सेल अँड सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर देअर or many living organisms are there in which the body is made up of many cells. On this base there are two different groups of living organisms. So write it. On the basis of number of the cells, the living organisms are grouped in two different groups. First is unicellular organisms and second is multicellular organisms. एकपेशीय सजीव आणि चाय लाव नाही, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असं दोन गट सजीवांचे झाले. पण त्याच्यासाठीचा बेस कोणता आहे बेटा? सजीवांचं शरीर एका पेशीपासून बनलंय का अनेक पेशीपासून बनलंय? ठीक आहे. सो राईट डाऊन. सी माय डिअर फ्रेंड्स, हिअर इन फ्रंट ऑफ यू आय हॅव रिटन द डिटेल्स. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट करत चला. ठीक आहे ना. मी मराठीत सुद्धा सांगतोय, थोडं लिखाण करताना समजून घ्या, कारण एवढा सगळा डेटा इंग्रजीत आणि मराठीत दोन्ही भाषेत लिखाण करणं शक्य नाही. ठीक आहे ना. आणि आपल्याकडे जे इंग्रजीची काय हालत आहे सगळ्यांची माहिती आहे, बरोबर आहे. त्यामुळं इंग्रजीचं रायटिंग करायला मी थोडंसं जास्त प्राधान्य देतो. याचा अर्थ असा नाही की माझं मराठीवर प्रेम कमी आहे. ओके ना. कम बॅक बेटा. लक्ष द्या. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल the living organisms are divided into two groups. पेशीच्या संख्येवर आधारित सजीवांचे दोन गट पडतात बेटा. ठीक आहे. पहिला गट आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, एकपेशीय सजीव. ठीक आहे. याला गट म्हणा किंवा प्रकार म्हणा. सो फर्स्ट टाइप इज युनिसेल्युलर अँड सेकंड टाइप इज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. नावातच सगळं समजतंय बेटा. Uni means one. Uni means one and multi means many. Uni या शब्दाचा अर्थ आहे एक आणि मल्टी या शब्दाचा अर्थ आहे मेनी. सेल्युलर म्हणजे सेल, सेल्युलर म्हणजे सेल.
एक म्हणजे एकच ना, आणि बहुसंख्य म्हणजे अनेक, ठीक आहे ना. म्हणून दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेड ऑफ ए सिंगल सेल आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ज्या सजीवांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं असतं त्या सजीवांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. सर काय बेटा, सर एकाच पेशीपासून जर शरीर त्यांचं बनलंय मग ते किती मोठे असतात? हा, तुझ्या मनात डाऊट आहे, करेक्ट आहे बेटा. ते मोठे नाही, ते खूप छोटे असतात. दे आर व्हेरी स्मॉलर सो दॅट वी कॅनॉट सी बाय आवर आईज ओनली. ते इतके छोटे असतात की आपल्याला किंवा आपण त्यांना केवळ नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मग काय सर, सोबत कान पण लागतात? अरे बाळा, डोळ्यांच्या सोबत जसा छोट्या गोष्टी मोठ्या करून बघण्यासाठी भिंग वापरतो की नाही आपण, तसा अनेक भिंगापासून बनलेला सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. अत्यंत छोटं शरीर असतं, तुम्हाला माहितीच आहे. एक्झाम्पल अमिबा, बघा लक्षात घ्या. अमिबा, तर अमिबा हा कसा आहे, अत्यंत छोटा आहे बेटा, की ज्याला आपण सहज उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, सूक्ष्मदर्शकाखाली बघू शकतो, ठीक आहे ना. तर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेड ऑफ ए सिंगल सेल आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकाच पेशीपासून बनलेल्या सजीवांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. आणि पुढे बहुपेशीय कुणाला म्हणायचं? दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेड ऑफ मेनी सेल्स. Those living organisms made of many cells are called as multicellular living organisms. ज्या सजीवांचं शरीर अनेक पेशींपासून बनलेलं असतं त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. ज्या सजीवांचं शरीर अनेक पेशींपासून बनलेलं असतं त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल काय लिहायचं बेटा? लिहू स्वतःचं नाव नाही लिहायचं बेटा. आपल्या सगळ्याचं कॉमन नाव आहे ह्युमन. आपल्या सगळ्यांचं कॉमन नाव काय आहे? ह्युमन. मानव हा बहुपेशीय आहे, ठीक आहे ना. कुत्रा चालेल, डुक्कर चालेल, मांजर चालेल, नाही का, रेडा चालेल, म्हैस चालेल, बैल चालेल, आंब्याचं झाड, चिंचेचं झाड, पाण्याला का तोंडाला, ठीक आहे ना. तर हे सगळं कशामध्ये येईल बेटा? मल्टीसेल्युलर मध्ये येईल. युनिसेल्युलर मध्ये हा अमिबा येईल, पॅरामेशियम येईल, युग्लिना येईल. हे सगळे काय आहेत? युनिसेल्युलर, एका पेशीपासून बनलेले सजीव आहेत बेटा. या दोघांमध्ये मेजर डिफरन्स काय आहे? दीज ऑर्गॅनिझम्स हॅव सिंपल बॉडी स्ट्रक्चर. यांचं या सजीवांच्या शरीर रचना कशी असते? सिंपल बॉडी स्ट्रक्चर. यांचं शरीर अत्यंत साध्या प्रकारचं असतं. अत्यंत साध्या प्रकारचं असतं म्हणजे तुम्हाला कसं 2 कान, 2 डोळे, 1 नाक, 32 दात आहेत की नाही ना. हात, त्याला 5-5 बोट नाही सर आमच्याकडे आहेत, ते बाय मिस्टेक आलेले असतात, राहू दे, ठीक आहे, नाही का. 5 पुरेसे आहेत, ठीक आहे. हा, आता नाकात बी आपण भांडणं करत बसतो, कुणाचं छोटं कुणाचं मोठं. काय करायचं आहे? श्वासच घ्यायचा आहे ना. त्याच्याने किती छोटा आहे याच्यावरती डिपेंड करत नाही श्वास किती येवला येते, आहे ना बेटा, लक्ष द्या. तर असो, नाक किती लांब किती मोठं महत्वाचं नाही, त्याला छिद्र असणं महत्वाचं आहे. ओके, चला बे. तर बघा, अमिबा हा युनिसेल्युलर आहे, एकपेशीय सजीव आहे बेटा. आणि म्हणालो काय? दे हॅव सिंपल बॉडी स्ट्रक्चर. यांचं शरीर रचना अत्यंत साधी सोपी असते. साधी सोपी म्हणजे बघ, अमिबा म्हणजे का नाही, डायग्राम अशी काढायची, जिथून सुरू झाले तिथं फक्त घेऊन जायचं वापस, बस खतम. अमिबाला रेग्युलर आकार नाही, म्हणजे नियमित फिक्स असा आकार नाही, तो त्याचा आकार नेहमी बदलत असतो, ठीक आहे. म्हणून कशी डायग्राम काढली तरी ही चालेल. तर याला एक समजा हे न्यूक्लियस आहे आतमध्ये, ठीक आहे. काय आहे? न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे. आणि सायटोप्लाझम आहे. पेशीमधले घटक तुम्हाला माहित असतीलच कदाचित. सायटोप्लाझम, ठीक आहे, संपलं. याच्यापेक्षा याच्याकडे फार असं काही नसतं, थोड्याफार व्हॅक्युअल्स, रिक्तिका वगैरे असतात. सायटोप्लाझम खतम बेटा. किंवा व्हॅक्युअल्स वगैरे, एवढाच घटक याच्यामध्ये असतो. याच्यापेक्षा जास्त काही कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर नसतं यांच्या पेशीचं किंवा ह्या सजीवांच्या शरीर. ही एक पेशी म्हणजेच शरीर आहे बेटा. आणि आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीत पेशीचे प्रकारच टोपलं भरून आहेत बेटा, ठीक आहे. ब्रेन मधल्या सेल वेगळ्या, हार्टमध्ये तिथल्या मस्क्युलर सेल वेगळ्या, ठीक आहे. हातामध्ये असणाऱ्या सेल्स वेगळ्या, ठीक आहे ना. बोनमध्ये असणाऱ्या सेल्स वेगळ्या, ब्लडमध्ये असणाऱ्या सेल्स वेगळ्या, ठीक आहे ना. इतके आपल्याकडे वेगळे व्हरायटी बघायला मिळते. म्हणून आपल्याकडे इथं काय लिहितोय पॉइंट मी, दे हॅव कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल, लिहून ठेवा मराठीवाले. कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल, जटिल म्हणजे गुंतागुंतीचं, कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे. कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर कुणामध्ये दिसतंय बेटा? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. यांची शरीर रचना जटिल आहे. जटिल का बरं आहे? कारण यांना प्रत्येक काम करायला स्वतंत्र अवयव आहे. इकडं काय ह्या अमिबाला 2 पाय, 2 हात, कान, नाक, डोळे दिसते का? नाही.
हे इकडल्या लोकांना मात्र बघायला मिळतील. सर झाडांना अरे फांद्या येतात, मुळ्या येतात, खोड आहे, फुलं आहेत, हे काय त्याचे अवयवच आहेत ना. डन बेटा. सो दीज आर कॉम्प्लिकेटेड ऑर्गॅनिझम. आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड कोण आहे? ह्युमन. शरीराच्या रचनेनं सुद्धा आणि समजून घेण्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड कोण आहे? ह्युमन. कभी समझ में भी नहीं आया सर की ह्युमन कैसा है. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं हे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे सजीव आपल्याला बघायला मिळतात. सिंपल बॉडी स्ट्रक्चर्स यांच्याकडे दिसतं, इकडे मात्र कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर बघायला मिळतं बेटा. सो दिस इज सो नो मॅटर आयदर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज युनिसेल्युलर और इट इज मल्टीसेल्युलर. सजीव एकपेशी आहे का बहुपेशी आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ते दोघं पण पेशीपासून बनलेले आहेत. म्हणजे सजीव पेशीपासून बनलेले असतात. सजीवांचं शरीर हे पेशीमय असतं बेटा, हे कायम लक्षात ठेवा. आणि हे आहे सजीवांचं पहिलं लक्षण. जरी तुमच्या पुस्तकात किती नंबरला का देणं आपल्याला देणं घेणं नाही, पण मला वाटलं की हे पहिल्यांदा शिकवणं गरजेचं आहे, म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी याला घेतोय, लक्षामध्ये येते तुमच्या. सो my dear friends, I hope you have understood the detailed information about the first characteristic of living organism and that is the सेल्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे ना. आता पेशीची व्याख्या दुसरी पण आहे. इट द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज सेल. ते थोडंसं मोठं झाल्यानंतर ते आपल्याला कळेल बेटा. आतासाठी एवढंच लक्षात ठेवा, स्मॉलेस्ट युनिट ऑफ द बॉडी इज द सेल. ठीक आहे ना. सजीवांच्या शरीराचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी. आतासाठी एवढंच लक्षात ठेवा. नाहीतर सजीवांच्या शरीराचे मूलभूत रचनात्मक कार्यात्मक घटक म्हणजे पेशी हे थोडंसं मोठं झाल्यावर आपण बघणारच आहेत. पण आतासाठी एवढं लक्षामध्ये ठेवा. आपण नेमकं काय बघतो या पाठामध्ये माहिती आहे तुम्हाला की सजीवांना सजीवच म्हणायचं तर ठीक आहे, पण त्याचा बेस काय, रीजन काय है, क्या है प्रूफ तुम्हारे पास कि इसको हम बोलेंगे कि ये लिविंग ऑर्गेनिज्म है. तो इन सवालों के जवाब हम इस चैप्टर में पढ़ने वाले हैं बेटा. इसके साथ साथ बहुत ही इंफॉर्मेशन हमें मिलने वाली है जो कि इंटरेस्टिंग है. ठीक है बेटा. आई होप यू लाइक दिस वीडियो and if you like this video then do share, subscribe and like my video बेटा. सबस्क्राईब द चॅनल. ओके ना. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, मागच्या लेक्चरवर डिपेंड असणारा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जे फोटो पाठवलेत त्यांचे फोटो लगेच पब्लिश करतोय. ओके. अशा प्रकारे अभ्यास करून ठीक आहे फोटो टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन बेटा. गलतीनं किंवा बाय मिस्टेक एखाद्या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या अभ्यासाचा फोटो जर आला नसेल तर तसं मला व्हॉट्सअपवरती कळवा बेटा. त्यांचा सुद्धा अभ्यास किंवा त्यांचा फोटो मी पुढच्या वेळेला टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक है. तो मिलेंगे अगले वीडियो में बेटा, अगले लेक्चर में. तब तक के लिए जय हिंद.